नमस्कार. आपण आज संत रामपालजी महाराजांच्या सत्संग भवनामध्ये आलेलो आहे. चेंबूरमध्ये इथे सत्संग होतोय. इथे एका भक्ताबरोबर काही चमत्कार झाले संत रामपालजी महाराजचे. आपण त्यांचा परिचय घेऊ, त्यांचं काय आहे ते. नमस्कार सर. सतसाहेब सर. कुठून आला सर तुम्ही? घाटकोपरमधून. अच्छा, आपलं नाव काय? गौरव राजेंद्र निर्मल. अच्छा, तुम्ही कधीपासून जुडलात संत रामपालजी महाराजाबरोबर? हे मी तर 2024 पासून सत्संग म्हणजे माझे काका आहेत त्यांच्याकडून मला हे ज्ञान जे त्यांनी दाखवलं सत्संगमध्ये की काय काय आहे म्हणून. गेले 2 वर्षापासून सत्संग ऐकतोय आणि मला असं जाणीव पण झालं की हाय काहीतरी म्हणजे की मला लहानपणापासून ओढ होते की या दुनियेचे रचयिता कोण आहे, म्हणजे मी कोणाला मानू की मला समजत नव्हतं. तेव्हा मला काकांनी सांगितलं की असं असं एकदा बघ एकदा सत्संग. तर मी सक्षम बघायचो पण मला जास्त काय समजत नाही कारण का ते हरियाणी भाषांनी बोलायचे. मग मी मोस्ट ऑफली जे 3D ॲनिमेशन आहेत, 2D ॲनिमेशन जे आहेत आपल्या ग्रीपदासची महाराजांची, ते ॲनिमेशन बघून मी ज्ञान हळूहळू समजत गेलो. मग मला एक दिवशी ओढ लागली की मी एकदा आश्रमला जावं म्हणून गुरुजींशी दर्शन घ्यावं. पण घरची जराशी परवानगी नव्हती. तर मी महाराजांना म्हणजे दंडवत करून सांगायचो की गुरुजी आमच्या म्हणजे घरच्यांना पण घ्या म्हणून. मग एक दिवशी मग आता 1 मे रोजी झालेला आपल्याला जो विश्वशांतीचा जो 2026 झालेला, तर मी वडिलांना घेऊन गेलो. तर वडिलांना त्यांना पण अनुभव आला की त्यांना पण त्यातली ओढ लागली. तर असं काय काय गोष्टी झाली जराशा म्हणजे भरपूर लाभ झाले. आणि मी पण जरा ज्या दिवशी मला नामभिक्षा घ्यायची होती तर त्या दिवशी अशी गोष्ट घडली म्हणजे किती घडायला ना पाहिजे कोणाशी. आणि म्हणजे या 21 जूनमध्ये की असं एक रविदास म्हणून ते भगतजी होते त्यांच्याशी मी कॉन्टॅक्ट केलं की मला नामभिक्षा घ्यायची, की मला जरा असं फील होतं की काय ना काहीतरी अशी शक्ती मला अशी खेचून घेते. तर मी त्यांच्याशी बोलणं झालं आणि मी ज्या दिवशी जाणार होतो त्या दिवशी मी दुपारी जरा म्हणजे सकाळी काम करून मी जरा घरी आलो. नॉर्मली जरासं झोपलो आम्ही निघणार होतो पण मला जागच नाही आली. नंतर मला आकडी बिकडे आले असे घरचे बोलत होते. मला 4 दिवस मी बेहोश झालेलो. राजवाडीमध्ये घेऊन गेलेले, सायन हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेलो. असे काय काय गोष्टी झाल्या. नंतर मग महाराजांची दयाच्या कृपाने मी आज सुखरूप आहे. अच्छा, याच्या अगोदर तुम्ही कुठली भक्ती करत होता? नॉर्मल जे आपल्या जे समाजात जे आहेत नॉर्मल गणेश जयंती बोला, जे हनुमान चालीसे बोला, नाही तर नॉर्मल जी आहे भक्ती जी म्हणजे जगतमध्ये चालते ती. अच्छा, म्हणजे तुम्ही संत रामपालजी महाराजाच्या जुडण्याच्या अगोदर तुम्हाला आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला? काय बोलताय? तुम्ही संत रामपालजी महाराजशी जुडण्याच्या अगोदर तुम्हाला हे बेशुद्ध व्हायचे जे प्रॉब्लेम झाला तो जुडण्याच्या अगोदर झाला? हां, जुन्याचं म्हणजे मला ते जाणवत होते. मी ज्या दिवशी ठरवलं की मला 21 तारखेला घ्यायचे जूनला, तेव्हा मला असं जाणवत होतं की मला काही ना काहीतरी त्रास होणारच आहे. माझ्या डोकं होतं, नसाचे इकडचे ब्लॉक झालेले. डॉक्टरांनी सांगितलं की हा काय म्हणजे गॅरंटेड नाही की मी राहील का नाही राहील. पण महाराजांची दयाने आज मी हा दास आज जिवंत आहे महाराजांच्यामुळं. असे काही गोष्ट झाल्या की हा पहिल्यांदा म्हणजे बोलतो ना की नामभिक्षा घ्यायच्या अगोदरच मला हा लाभ भेटला गुरुजींच्या दयामुळे. संत रामपालजी महाराजांनी तुमचे आयुष्य वाढवलं असं तुमचं बोलणं आहे? हो, कारण का मी असं पूर्णपणे ठरवलेलं की मी 21 तारखेला जाणार, नामभिक्षा घेणार. पण हे असे काय मध्येच अडचणी आल्यामुळे मला काय नंतर मग होच नाही. 4 दिवस मी बेशुद्ध होतो, 4-5 दिवस. मग पप्पा आणि मी इथं घेणारच होतो. मग जेव्हा माझ्या मम्मीने सांगितलं, महाराजांमध्ये दंडवत केलं, गुरुजींना प्रणाम केलं की माझ्या मुलाला हे करा, म्हणजे बोलता ना की जीवन हां. त्यानंतर मला 25-26 तारखेला मला होश आले. त्यानंतर मी प्यायला लागलो. ते डॉक्टर पण ते लोक चालले की हा चालतोय कसा, एवढा ब्रेन त्याचा डॅमेज आहे. तर मी तुम्हाला रिपोर्ट पण नंतर दाखवू शकतो. मी आता पण रिपोर्ट आणले पण ते जरा तिकडे त्यामुळे. म्हणजे तुमचं ब्रेन डॅमेज झालेलं, ब्रेन हॅमरेज झालेलं जे आहेत ते आहेत 3 नसा माझ्या ते फुल डॅमेज होते. ऑपरेशनला सांगितलेलं पण गुरुजींच्या दयामुळे मी म्हणजे गोळ्यांनी बोलतात की तो कमीत खर्चाने मी आज जिवंत आहे गुरुजींच्या. आता तुम्ही नामदीक्षा घेतलेली आहे संत रामपालजी महाराज? हो, या 3 तारखेला, या महिन्यात 3 तारखेला घेतलेली आहे. तुमच्याबरोबर तुमच्या परिवारातले कोण कोण सदस्य जुडलेले आहेत? माझे पप्पा आहेत, मम्मी आहे आणि मी. आले आहेत का ते? हो, आले. तर त्यांच्याशी बोलू शकतो? हो. पप्पा